स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि लोकांच्या मनातील विचार ओळखण्याची अलौकिक शक्ती असल्याच्या थापा मारून लैंगिक अत्याचार करणारा हा पुण्यातला भोंदू. या भोंदू बाबानं एका उच्च शिक्षित महिलेचं तब्बल 15 वर्ष लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचं खळबळजनक प्रकरण समोर आलंय. आरोपी भोंदू राधामोहन मिश्राला पुणे पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यानंतर आता या प्रकरणातून खळबळ उडवून देणारे अपडेट समोर येत आहेत. कारण या भोंदूनं तरुणीवर थेट महिलांसमोर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय सविस्तर समजून घेऊ. पुण्यातील वाघोली परिसरातील एका बंगल्यात मॉडर्न गुरुकुलच्या नावाखाली हा भोंदू बाबा आपले काळे कारस्थान चालवायचा. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. भोंदू मिश्रासह त्याच्या साथीदारांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका पुरुषासह 6 महिलांचा समावेश आहे. पीडित महिला पुण्यातल्या एका नामांकित कंपनीत कार्यरत असून तिचं कुटुंब सुद्धा उच्च शिक्षित आहे. साधारणतः 2010च्या सुमारास हे कुटुंब राधामोहन मिश्राच्या संपर्कात आलं. मिश्रांना आपल्याकडे चमत्कारिक शक्ती असल्याचं भासवून या कुटुंबाला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढलं. या महिलेच्या वागण्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगून त्यानं तिला कुटुंबापासून वेगळं केलं आणि आपल्या आश्रमात राहायला भाग पाडलं. 2001 ते 2026 या कालावधीत या भोंदूनं देवाच्या नावाचा आणि नरकाचा धाक दाखवून पीडितेवर अमानुष अत्याचार केले. या छळाला कंटाळून अखेर पीडितेनं आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला आणि तिथून आपली सुटका करून घेतली. 16 जून 2026ला या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. राधामोहन मिश्रा सांगायचा की तो लोकांचं मन वाचू शकतो आणि भविष्य पाहू शकतो. तो आश्रमातल्या लोकांना त्यांच्या दैनंदिन विचारांचं आणि खासगी आयुष्याचं सुद्धा सविस्तर रिपोर्टिंग करून ते लिहून द्यायला सांगायचा. याच माहितीचा वापर करून तो नंतर त्यांना मानसिक दृष्ट्या ब्लॅकमेल करायचा. श्रद्धेची परीक्षा घेण्याच्या नावाखाली तो पीडित महिलेला बेदम मारहाण सुद्धा करायचा. अत्याचार करून गुप्तांगावर तिला विजेचे झटके द्यायचा. स्वतःचं मूत्र प्यायला भाग पाडायचा. असे हे सगळे अघोरी आणि अमानुष प्रकार या भोंदू मिश्राने केले. तसंच हा भोंदू मिश्रा जेव्हा पीडितेवर अत्याचार करायचा तेव्हा त्याच्या सोबतच्या महिला आरोपी त्याला अश्लील व्हिडिओ दाखवायच्या आणि त्याच सारखे प्रकार हा भोंदू करायचा. तसंच या महिला पीडित तरुणीला म्हणायच्या की ही अत्याचार नाही तर प्रसाद आहे. मॉडर्न गुरुकुलच्या नावाखाली खराडी भागातील बंगल्यात त्यानं अनेक लहान मुलांना आणि तरुणांना त्यांच्या पालकांपासून वेगळं करून आपल्या सोबत ठेवलं होतं. मुलं दिवसा शाळा कॉलेजला जायची आणि रात्री आश्रमात राहायची, जिथं त्यांचं ब्रेन वॉश आणि मानसिक शोषण सुद्धा केलं जायचं. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेनं उबाळे नगर मधील या बंगल्यावर छापा टाकला आणि तिथून 12 लॅपटॉप, 19 हार्ड डिस्क, 23 पेनड्राईव्ह, 11 मोबाईल आणि अनेक व्हिडिओ जमा केलेत. 6.5 लाख रुपयांची रोकड आणि 15 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि धक्कादायक म्हणजे 10 जिवंत काडतुसं सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तपासादरम्यान पोलिसांना राधामोहन मिश्राच्या खोलीजवळ एक गुप्त भुयारी मार्ग बनवत असल्याचं सुद्धा आढळलंय. या प्रकरणात पोलीस काय म्हणाले ते ऐका. मॉडर्न गुरुकुलाच्या नावाखाली अनेक विश्वासात आलेल्या माणसांची मुलं त्यांनी आश्रमामध्ये ठेवून घेतली. मुलं मुली हे ठेवून घेतले. सो दिवसभर ही मुलं शाळा कॉलेज अटेंड करायची आणि संध्याकाळी मात्र आपल्या पेरेंट्सकडे राहण्यापेक्षा जशी गुरुकुल पद्धतीमध्ये ते या गावाकडे राहत होते. सो त्यांना मारहाण करणे, हळूहळू त्यांच्यावरती अशा पद्धतीचा एक प्रभाव निर्माण करणे की त्याला संपूर्ण भूत भविष्य काळ कळतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातलं त्याला कळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनात काय काय येत आहे आणि काय चुकीचं येत आहे ते लिहून दिलं पाहिजे. त्याला ते रिपोर्ट असं म्हणत होता. तो फिर्यादीकडून रिपोर्ट वारंवार लिहून घेतलेला आहे आणि मग त्याच डेटाचा वापर हा पेरेंट्सला आणि फिर्यादीला मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेला आहे. सो कुटुंबियांपासून फिर्यादीला तोडण्यात आलेलं होतं आणि दोन्ही पण बाजूंना मॅनिप्युलेट करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मग ह्या फिर्यादीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे. तर अनेक अमानुष्य पद्धतीचे छळ मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे सगळं माझ्यामध्ये देवी शक्ती आहे आणि मला सगळं कळतं असं भासवून केलेलं आहे. त्यामुळे सुपरस्टिशन ऍक्टची कलम आपण त्याच्यामध्ये
लावलं. एकूणच कराडी पोलीस ठाण्यात या भोंदू बाबा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता मधील वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर केलं, तेव्हा पोलिसांनी या 8 आरोपींना 20 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्तर भारतातही या बाबाचं असंच जाळं पसरलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार.